वेलकम एव्हरीवन. मागच्या काही दिवसापासून मी सेटचा मायक्रो स्टडी करत होतो. आणि तो स्टडी झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सेटचे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेच नेहमी फोकस केले जातात. मग आपल्या मार्काची ग्रोथ करण्यासाठी अभ्यासाचा नेक्स्ट टप्पा अनलॉक करण्याची आपल्याला गरज आहे. त्याच अनुषंगानं आज आपण एन्व्हायरमेंट हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. या युनिटवरच्या सगळ्या हॉट पॉइंट्सचा अनालिसिस आपण इथे घेणार आहोत. जनरली मला असं वाटतं की पीवायक्यू पेक्षा जर कोणता व्हिडिओ महत्वाचा असेल तर तो अनालिसिसचा आहे. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. कारण अभ्यास करण्यापूर्वीच आपल्याला माहित पाहिजे की कोणते पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा व्हिडिओ कव्हर केल्यानंतर एन्व्हायरमेंट या युनिटवर तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स येईल याची मला खात्री आहे. या व्हिडिओमध्ये नक्की काय दडले ते एकदा ओव्हरलुक करून घेऊयात. या पहिल्या स्लाइड मध्ये आपण 2015 ते 2024 पर्यंत एखादा महत्वाचा पॉइंट किती वेळा विचारला गेला ते पाहतोय. आणि या नेक्स्ट स्लाइड मध्ये ते इम्पॉर्टंट पॉइंट्स हे नक्की कोणत्या वर्षी एक्झॅक्टली विचारले ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला यावरून त्या पॉइंटची इंटेन्सिटी कळायला मदत होते. आणि या लास्टच्या स्लाइड मध्ये आपण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. म्हणजे जे काही क्वेश्चन आपल्याकडे आहेत त्या क्वेश्चन वरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो जेणेकरून की आपला एन्व्हायरमेंटचा अभ्यास सोपा जाईल ते आपण इथं पाहिलेलं आहे. आणि मग नेहमीप्रमाणेच चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a ही few सर्वात minutes. इम्पॉर्टंट स्लाइड आहे म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट तरी काढा किंवा वही पेन घेऊन तरी बसा. आता फोकस करा की पहिल्या कॉलम मध्ये टॉपिक दिलेले आहेत की कोणते टॉपिक महत्वाचे आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये 2015 ते 24 पर्यंत तो टॉपिक किती वेळा विचारला ते आपण इथं मेन्शन केलेलं आहे. शेवटच्या 3 कॉलम मध्ये लेटेस्ट 3 वर्षी तो प्रश्न खरंच आला होता का ते आपण इथे डिटेल मध्ये मेन्शन केलंय. तुमच्या मनात येऊ शकते की सर हे शेवटचे 3 कॉलम देण्याची गरज काय होती. तर पहा लेटेस्ट ट्रेंड काय आहे हे लक्षात घेऊनच आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून हे शेवटचे 3 कॉलम इथे इम्पॉर्टंट आहेत. आपला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे परिषद, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कॉन्फरन्सेस. आता या कॉन्फरन्सचं वर्ष आणि ठिकाण या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या 2 गोष्टींवरतीच प्रश्न तयार होतो. या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही पाहू शकता की आपण पूर्ण कॉन्फरन्सेस कव्हर केलेले आहेत. कॉन्फरन्स कन्सिडर करताना ओझोनवर झालेल्या सगळ्या कॉन्फरन्सवर तुम्ही कन्सिडर करायचे. लक्षात ठेवायच्या हिशोबानं त्यांचं एक्सप्लेनेशन पण आपण तिथं पाहिलेलं आहे. आतापर्यंत कॉन्फरन्सवर 7 वेळा प्रश्न आलेला होता. पण लेटेस्ट झालेल्या पेपरमध्ये म्हणजेच 2024 मध्ये झालेल्या पेपरमध्ये कॉन्फरन्सवर प्रश्न नव्हता. 23 मध्ये आणि 21 मध्ये मात्र आपल्याला त्यावर प्रश्न तयार झालेला पाहायला मिळतो. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे करार. वेगवेगळ्या कायदे आणि करारावर तयार झालेले प्रश्न मी इथं कन्सिडर करतोय. म्हणजेच कोणते की ऍक्ट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट किंवा फॉरेस्ट ऍक्ट यावर हे प्रश्न आले होते. आता या प्रश्नामध्ये साधारणतः त्यांचं वर्ष विचारलं जातं. उरलेले प्रश्न हे करारावर आहेत जे की या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही पाहू शकता. हे सर्व करार पण आपण डिस्कस केलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कॉन्फरन्स झाली तर त्या कॉन्फरन्सचा आउटपुट काय जो की करारामध्ये कन्वर्ट झालाय ते करार तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत. जसं की पॅरिस मध्ये झालेला करार, न्यूयॉर्क मध्ये झालेला करार, या करारावर तुम्ही फोकस केलं पाहिजे. या सर्व करार आणि कायद्यांवर आतापर्यंत 6 वेळा प्रश्न आलेला होता आणि त्यापैकी 2024 मध्ये तर 2दा प्रश्न आला होता. 23 मध्ये एकदाही नाही आणि 21 मध्ये मात्र परत एकदा डबल पाहायला मिळतो. म्हणजे पहा करार कायदे करणं किती गरजेचं आहे. एका वर्षाचे 2 प्रश्न हे त्यातूनच तयार होतात. जर आपण कायदे आणि कराराचा विचार केला तर सध्या ट्रेंडिंग मध्ये काय चालू आहे माहिती का, तर MDG आणि SDG मध्ये आपल्याला या दोघांवरही प्रश्न पाहायला मिळाला होता. म्हणून मला वाटतं की MDGs आणि SDGs कोणकोणते आहेत ते थोडंसं ओव्हरलुक करून तुम्ही गेलं पाहिजे. मग नेक्स्ट पॉइंट आहे प्रदूषण. पूर्ण प्रदूषण समजून घेण्यासाठी आपण हा सेपरेट व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रदूषणावरचे इन जनरल प्रश्न हे येणं बंद झालेलं आहे. थोडेसे स्पेशलाइज प्रश्नच ते विचारतायत. आणि प्रदूषण हा टॉपिक किती महत्वाचा आहे तुम्ही पाहू शकता. तर टोटल 11 वेळा त्यावर प्रश्न आलेला आहे आणि त्यापैकी प्रत्येक वर्षी लेटेस्ट 3 वर्षी तुम्हाला यावर प्रश्न पाहायला मिळतो. सोबतच 2023 मध्ये मात्र 2दा यावर प्रश्न आलेला आहे. म्हणूनच तुम्ही एक्झामला जाताना सेकंडरी पोल्युटंट, प्रायमरी पोल्युटंट आणि ग्रीन हाऊस गॅसेस याची एक समराइज थेरी वाचून गेली पाहिजे. आता नेक्स्ट पॉइंट आहे कचरा व्यवस्थापन.
हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कचरा व्यवस्थापनाच्या नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्याला विचारल्या जातात आणि त्या कॉन्सेप्ट आपल्याला पूर्वी कधीच झालेल्या नाहीत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी त्या कॉन्सेप्ट कव्हर केलेल्या आहेत आणि जेवढे एक्झामला विचारतात तेवढंच आपण इथं घेतलेलं आहे. या टॉपिकवर सुद्धा 9 वेळा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आणि लेटेस्ट 3 वर्षी यावर प्रश्न आलेला आहे. मोस्ट प्रोबेबली नेक्स्ट इयर सुद्धा यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून आतापर्यंतचे हे 4ही टॉपिक तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर केलं पाहिजे असं मला वाटतं. उरलेले काय पॉइंट्स पाहूयात आपण इथं. ऊर्जा स्त्रोतावर काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. 5 वेळा यावर प्रश्न आलेला आहे आणि लेटेस्ट 3 पैकी 2 वर्षी यावर प्रश्न आलेला होता. फक्त 2021 मध्ये यावर प्रश्न आपल्याला पाहायला नव्हता मिळाला. त्यामध्ये काय होतं की पारंपरिक आणि अपारंपरिक या ऊर्जा स्रोतांवर म्हणजेच एनर्जी सोर्सेसवर आपल्याला प्रश्न मिळतात आणि हे प्रश्न खूपच सिंपल असतात. आरामात आपल्याला इथे 2 मार्क कव्हर करता येतात. मग ठिकाणांवर काही प्रश्न आहेत. ठिकाणांवर आधारित प्रश्न म्हणजे ही नदी कोणत्या कोणत्या राज्यातून जाते किंवा सगळ्यात मोठं अभयारण्य कुठं आहे किंवा महाराष्ट्रात किती अभयारण्य आहेत यावर असलेले प्रश्न. आता हे प्रश्न जनरली जिओग्राफी असलेल्या मुलांना सोपे जातात, आपल्याला हे माहिती नसतात, पण तरी एक छोटीशी रिव्हिजन मारून जावा जेणेकरून हे प्रश्न आपले हुकणार नाहीत. पण यामध्ये एक खुशखबर आहे, ती म्हणजे लेटेस्ट 3 वर्षामध्ये एकही प्रश्न ठिकाणांवर अवलंबून नव्हता. त्यामुळे आपल्याला इथे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि शेवटचा प्रश्न होता तो म्हणजे दिवस तारखा. आता चिमणी दिवस कोणत्या दिवशी किंवा वाघ दिवस कोणत्या दिवशी असा प्रश्न तयार होऊ शकतो, पण फॉर्च्युनेटली त्यावर आतापर्यंत एकदाच प्रश्न आलेला आहे आणि लेटेस्ट 3 वर्षामध्ये त्यावर प्रश्न नव्हता. एक गोष्ट ऑब्झर्व केली की जेव्हा कोणी एन्व्हायरमेंटचा अभ्यास करायला जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते दिवस पाठ करत बसतात आणि त्यामुळे त्यांचा खूप वेळ जातो आणि त्यांना असं वाटू लागतं की आता माझं पाठांतर होत नाही, मग मी हे टॉपिक कसा कव्हर करू. तर बिलकुल त्यांना चिंता करायची गरज नाही, कारण किती कमी प्रश्न हे तारखेवर अवलंबून आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. हा, पण मला इथे एक छोटीशी गोष्ट मेन्शन करावीशी वाटते, ते म्हणजे कॉन्फरन्सेस आणि करारांवर अवलंबून असणारे इयर्स तुम्हाला नक्कीच विचारले जाणार आहेत. त्यामुळे चिमणी दिवस वाघ दिवस कधी हे पाठ करण्यापेक्षा तुम्ही कोणती कॉन्फरन्स कोणत्या वर्षी झाली हे पाठ केलं तर तुम्हाला आरामात मार्क मिळतील. या स्लाइड मध्ये आपण इयर वाईज पॉइंट्स आस्क्ड पाहणार आहोत. म्हणजे हे तेच पॉइंट आहेत जे की आपण लास्ट स्लाइड मध्ये पाहिले होते, पण ते पॉइंट नक्की कोणत्या वर्षी विचारले ते मी इथे मेन्शन केलेलं आहे. जितके जास्त बलून दिसतात एखाद्या पॉइंट समोर तो पॉइंट तितकाच महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही या क्वेश्चनचं गांभीर्य लक्षात घ्यायचंय. मग तुमच्या हे लक्षात आलंच असेल की कॉन्फरन्सेस, ऍक्ट्स किंवा पोल्युटंट्स हे करणं किती गरजेचं आहे आणि ठिकाणे, तारखा हे थोडंसं कमी केलं तरी चालून जातं. तुम्ही हे पॉइंट जर लाईनीने वाचत गेलात तर तुमचा एक्झाम मध्ये या व्यतिरिक्त प्रश्न येणार नाही आणि त्यामुळे काय होतं की तुमचे 10 मार्क फिक्स होऊन जाते. या शेवटच्या स्लाइड मध्ये मी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. या ओव्हरव्ह्यू मध्ये काय दिसतं तर आतापर्यंत 2015 ते 2024 मध्ये टोटल 9 पेपर हे सेटचे झालेले आहेत आणि या 9 पेपर मध्ये तयार होणारे प्रश्न हे 49 आहेत. आता 49 हे कॅल्क्युलेशन कसं तर 2018 आधी एन्व्हायरमेंटवर 6 प्रश्न यायचे आणि 2019 पासून पुढे मात्र ते 5 झाले. त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन 49 जातं आणि या 49 प्रश्नापैकी ह्या स्लाइड मध्ये जाऊन तुम्ही जर हा टोटल कॉलम कॅल्क्युलेट केला तर तुमच्या असं लक्षात येईल हे सगळं कॅल्क्युलेशन आपलं जातं 44 क्वेश्चनचं. म्हणजे पहा, तुम्ही अगोदरच्या स्लाइड मधले सगळे पॉइंट्स कव्हर केल्यानंतर तुमच्याकडे 44 प्रश्नांचा साठा तयार होतो. या डेटा सेट वरून तुम्हाला एक्झाम मध्ये नक्की कोणता प्रश्न येऊ शकतो याचा अंदाज लावता येतो आणि यामुळे तुमची अर्धी भीती कमी होते. उरलेले 5 प्रश्न हे दरडी कुठं कोसळती, खारपुटी वनस्पती कुठं येतात, शाकाहारी मांसाहारी कोण, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न अतिशय सिंपल आहेत, त्यामुळे तुम्हाला तेवढं असं लक्ष द्यायची गरज नाही. आता असं कन्सिडर करा की येणाऱ्या पेपरमध्ये एन्व्हायरमेंटच्या 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न हे वरच्या पॉइंट्स मधून आपल्याला पाहायला मिळतील. 44 प्रश्न अनालिसिस केल्यास आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येते की एन्व्हायरमेंटच्या प्रश्नाच्या संदर्भात टार्गेटेड पॉइंट्स वरच ते जास्त फोकस करतात आणि त्यातही कॉन्सेप्ट बेस्ड हे प्रश्न असतात आणि त्यामुळेच आपण जर त्या कॉन्सेप्ट क्लिअर करून गेलो तर आपल्याला त्यावरचे प्रश्न इझिली सोडवता येतील. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला भरपूर डिटेलमध्ये जावं लागलं. होपफुली या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच एन्व्हायरमेंटची भीती निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमचा अभ्यास चालू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.